तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्यात येणार आहे। तसेच 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट OTS ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद शासनाने केली आहे। सध्या योजनेसाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून बँकांकडून 31 लाखांहून अधिक कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। त्यापैकी 16.96 लाख पात्र कर्ज खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। शासनाच्या माहितीनुसार 28 जुलै 2026 पर्यंत 3.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि दर्शवलेल्या रकमेची पडताळणी करून लवकरात लवकर प्रमाणीकरण पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे। प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता जुनैद मोहम्मद, अकोला। ओके, सगळ्यांना माझा नमस्कार। मी जिल्हाधिकारी अकोला आहे। सगळ्यांना मी आवाहन करते की आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे 25 जुलैला। हे सगळे जो शेतकरी आहे यांची यादी आम्ही आपले जो सार्वजनिक ऑफिसेस आहे तिथे लावलेले आहे। आपले ग्रामपंचायत ऑफिस, तहसील ऑफिस, आपली जो बँक्स आहात त्यांचे ब्रांचेस मध्ये आणि पंचायत समिती ऑफिस, हा यादीमध्ये तुम्ही जरी पात्र असाल तुम्ही तुमचे जवळचे आपले सेवा केंद्र मध्ये जाऊन तुमच्या EKYC करून घ्यावा। सगळे बँकेने पण आपल्याला मेसेज पाठवला आहे, जे पात्र यादी आहे तुम्ही तुमचा मेसेज चेक करा आणि आपले जवळचे जो आपले सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या EKYC करून घ्या। EKYC करण्यासाठी आपल्याला विशिष्ट क्रमांक नंबर जो तुमची यादीमध्ये तुम्हाला भेटेल, जरी तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक नंबर नाही तर तुमचा आधार क्रमांक चा वापर करून तुम्ही तुमचा लॉग इन करू शकता। आतमध्ये तुम्हाला तुमची जो माहिती आहे ते तपासायची आहे। तुमचा फोन नंबर व्यवस्थित आहे किंवा नाही, तुमच्या बँकचा खाता नंबर व्यवस्थित आहे किंवा नाही, थकबाकीची रक्कम व्यवस्थित आहे किंवा नाही। जरी हा सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला तुमच्या थंब लावून तिथे EKYC करून घ्यायचे। एकदम सोपं काम आहे, 1-1.5 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही। जे शेतकऱ्यांच्या समजा फार्मर ID नाहीये त्यांना त्यांच्या फार्मर ID करून घ्यायचे आहे। आपले सेवा केंद्र मध्ये फार्मर ID पण बनवला जात आहे। आपला फार्मर ID बनवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, तुमचा फोन नंबर, लिंक्ड फोन नंबर आणि तुमच्या सातबाराची डिटेल लागेल। माझं हा म्हणणं आहे की तुम्ही सगळे लोक ज्यांच्या फार्मर ID नाहीये ते पण लगेच बनवून घ्या, हे काही अवघड नाहीये। आणि हे सगळे करण्यासाठी काही फीस नाही द्यायची आहे आपले केंद्रांना, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही फीस पे नाही करायची आहे। लवकरात लवकर सगळे शेतकऱ्यांना मी आवाहन करते की आपला EKYC करून घ्यावा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा। जे आपले शेतकऱ्यांचे कमी याच्या आकडा आहे पण ते आपल्याला ऍड्रेस केले पाहिजे। नंबर 1, तुमच्या जरी थंब लागत नाही, वयमुळे काही कारणमुळे तुमचा थंब होत नाही तो 9 टाइम्स तुमचा थंब चेक केला जाणार आहे। त्याच्यानंतर तुमची परमिशन जरी असेल तर आपला डाटा एंट्री ऑपरेटर तिथे त्याचा थंब लावणार आहे। असे जो केसेस आहे यांची एक हिअरिंग आपले पर्सनली हे विषय बघणार आहे आणि त्यांच्या याचे डिसिजन असणार आहे की जेन्युइनली हा शेतकऱ्यांचा थंब लागत नाही। तसंही समजा तुमचे जो शेतकरी ज्यांनी कर्ज घेतला होता त्यांची घ्यायची तहसीलदार स्तरावर। सो असे विषयामध्ये बेसिकली तहसीलदार स्तरावर फायनल डिसिजन घेण्याचा आपला प्रोव्हिजन केला गेला आहे। आपल्याला याच्यात जसं मी म्हटलं की फक्त 2 आयटम इम्पॉर्टंट आहे। फर्स्ट इज आधार नंबर आणि दुसरा एग्रीस्टेक ID, फार्मर ID। आपली आतमध्ये माहितीमध्ये जरी समजा तुमची फार्मर ID मिसिंग आहे तो त्याच्याशिवाय EKYC होणार नाहीये। आपल्या जिल्ह्यामध्ये 90% जास्त टक्के आपल्या शेतकऱ्यांच्या एग्रीस्टेक ID बनवला गेलाय, पण समजा